न्यूटनचे 3 नियम पाहिले होते पहा, आठवतात का? सिलेबस छोटा आहे त्यामुळे मी तुम्हाला रिव्हिजन घेतल्याशिवाय सोडणार नाही. हा, सांग पहिला नियम सांगा रे. हा सांग, जेवढं आठवतं तेवढं सांग. हा, हे कोणाला आठवतं दुसऱ्याला? हा, अरे पण पहिलं हा नाही आठवत काय पाटील, असं असतं काय? काय आठवत नाही, ठीक आहे. दुसरा नियम, हा पहिला नियम काय पाहिला होता आपण? काय सांगितलं होता? या 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 बसा लवकर. आज लय गर्दी. अरे हो, काढायला चालू केलं. काय नाव काय? हा, पाटील. अरे हा, पद्मावर पाटलाने मात्र निमकला झाला भरला. हा बस, हा कुठं आलो आपण? जडत्वाचा नियमापाशी. ठीक आहे, पहिला काय सांगितलं होता मी तुम्हाला? एखादी वस्तू अचल अवस्थेत असेल तर ती काय राहते? अचल अवस्थेतच राहते. किंवा जर एखादी वस्तू चल अवस्थेत असेल तर ती तिची दिशा बदलत नाही किंवा तिचा स्पीड बदलत नाही, जोपर्यंत कोणतंही, हा शब्द महत्वाचा आहे इथं, बाह्य बल. काय सांगितलं होतं मी तुम्हाला? बाह्य बल. आता मी पळतोय, पळत पळत मी माझा वेग बदलला, इंटरनल बल लागलं, पण येणं येऊन मला धक्का दिला, एक्सटर्नल फोर्स. ठीक आहे, त्या नियमामध्ये रिव्हिजन चालू आहे, हे झालेला पार्ट आहे. ठीक आहे, तर हा होता जडत्वाचा नियम. दुसरा काय होता? दुसरा काय होता? छडी आणणार होता ना तो? त्याला जरा आणखीन जरा थोडस रिफाईन करून सांग की. तेल कसं रिफाईनच खातो ना? हा सांग, स्पेसिफिक शब्दामध्ये सांगायचा. कारण सिलेबस असा आहे, मी जर तुमचे कंटिन्यू लेक्चर घेतले तर 20 दिवसात तुमचा सिलेबस संपणार आहे. तुम्हाला किती महिने शिकवायचे? मला 6 महिने शिकवायचे. हा, आता हा पार्ट शिकवलेला मी डिटेलमध्ये, तरी पण रिवाइज करून घेतोय मी आता. हा, किंवा त्वरण बदल हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स, एफ इज इक्वल टू एम ए. पाहिलं होतं का आपण? एफ इज इक्वल टू काय?
एम ए. एफ म्हणजे काय? फोर्स म्हणजे काय मराठीत? हा, बल. ठीक आहे, बल बरोबर. एम म्हणजे काय? मास म्हणजे काय? वस्तुमान. हा, आणि ए म्हणजे काय? ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं? त्वरण म्हणजे काय? ऍक्सेलरेशन म्हणजे काय? V2 मायनस V1 डिवाइड बाय टी. वेग बदलाच्या दरास त्वरण असे म्हणतात. आहे का? काय आठवते का? हा, आठवते का नाही? 8वी 9वी आणि 10वी सायन्सचे पुस्तक घ्यायचे, मराठी किंवा इंग्लिश मधले. कितीचे? 8वी 9वी 10वी. कधी घेणार? हा, बघावं लागेल. सायन्स होतं का तुम्हाला 11वी 12वीला? होतं? अरे भिऊ नका. ही हा, पाटील, कुणाल पाटील. बेसिक आहे तुम्हाला, खूप बेसिक आहे. ह्याच्यात कन्फ्युजन करायचं नाही. मी काय सांगितलं तुम्हाला की तुमचा सिलेबस जर मी डिटेलमध्ये घेतला, म्हणजे डिटेलमध्ये म्हणतोय माझ्या स्पीडने घेतला, तर 20 दिवसामध्ये तुमचा म्हणजे 30 ते 35 लेक्चरमध्ये तुमचा सिलेबस संपून जाणार आहे. पहा, म्हणून इथं लक्ष द्या. ज्या गोष्टी समजल्या नाहीत त्या लगेच विचारा. ठीक आहे. तर हा काय होता की त्वरण बदल हे तुमचा जो फोर्स अप्लाय होतो त्या फोर्सला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. आता पहा, डायरेक्टली प्रोपोर्शनल आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल हे माहिती आहे तुम्हाला? समानुपाती आणि व्यस्तानुपाती माहिती आहे का? आ, माहिती आहे? माहिती आहे? समानुपाती व्यस्तानुपाती माहिती आहे ना? एखाद्या राशीमध्ये बदल झाला तर त्याच्यानंतर पुढची रास त्याच्या समप्रमाणात बदलणार का व्यस्त प्रमाणात बदलणार? माहिती आहे? येस ऑर नो? नाही? ठीक आहे. मला एक गुणाकार सांगायचा. हा, सांगा. कोणताही सांगा तुम्ही. हा, 5 × 4 किती आलं? हा, आता सांगा, मी जर हा काय केला, वाढवला, ह्या 5च्या ऐवजी काय केलं? 6 केलं. किती झालं इथं? ह्या 4च्या ठिकाणी मी 8 केलं. ठीक आहे. आता ह्या 5च्या ठिकाणी 8 केलं. पहा, हे समप्रमाणात बदललं. सॉरी, ह्याच्यामुळे माझं छप्पन झालं. हा, हे काय झालं? हे रास बदलली का इथली किंमत वाढली आहे, बरोबर का? आता मला भागाकार कळतो तुम्हाला? भागाकार कळतो? कळतो ना? एक भागाकार सांगा. किती आलं? आता मी काय केलं? 64/4 केलं. किती आलं? आता काय केलं मी? 64/2. हे वाढलं का हे काय होतंय? आणि हे कमी केलं का हे व्यस्त प्रमाण आहे? समप्रमाण आहे का? नाही. आता इथं कसं होतं? हे वाढवलं किंवा हे वाढवलं, हे वाढणारच आहे तुमचं. पण इथं कसं आहे का खालचा डिनोमिनेटर म्हणतो आपण ज्याला, छेद ना, छेद जर वाढवला तर हा काय होतो? कमी होतो. आता
ह्या 8च्या ठिकाणी जर मी काय केलं 16 घेतलं, किती येणार? 4 येणार. किंवा तिथं वाढवलं मी तर हे होतं. कारण काय व्यस्त प्रमाण आहे. म्हणजे इकडची संख्या जर वाढवली असता, इकडची संख्या कमी होत असेल तर त्याला काय म्हणायचं? व्यस्त प्रमाण म्हणलं जातं. आता माझा जर स्पीड वाढवला मी, मला सांगा मी 100 किलोमीटर जायचंय मला, मी गाडी चालवतोय 20च्या स्पीडनं, मला किती वेळ लागणार आहे? समजून घ्या. 5 तास. पण त्याच ठिकाणी मी 50चा स्पीड केला, 2 तास. मी 100च्या स्पीडनं गाडी चालवायला लागलो, हे जे वेळ लागणार आहे, वेळ टाइम, तो कमी होतोय. कधी? स्पीड वाढवल्यानंतर. मग स्पीड आणि वेळ हे काय असणार आहे? तर व्यस्त प्रमाणात असणार आहे. स्पीड वाढवला की तुमचा वेळ काय होणार आहे? कमी होणार आहे. पण स्पीड जर कमी केला तर तुमचा वेळ वाढणार आहे. हे जे प्रमाण असतं त्याला काय म्हणायचं? व्यस्त प्रमाण म्हणायचं. ठीक आहे, समजलं? आता ह्याच्यापेक्षा जास्त नाही समजून सांगत. ठीक आहे, आता हा कशापेक्षा आलतो आपण? दुसरा नियम बघत होतो, त्याच्यामध्ये तिसरा नियम काय? काय? तुला मारला पाहिजे रे. सांग 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 लवकर. एव्हरी रिॲक्शन हॅज इक्वल आणि अपोजिट. ह्याला घेतला मी असा, हिथं उभा केला ना, भिंतीवर ढकलून दिला. भिंत हलणार आहे का? नाही हलणार. पण भिंत ह्याच्यावर रिॲक्ट होणार आहे. भिंत ह्याच्यावरती रिॲक्ट होणार. आता ह्याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला 3 नियम पाठ करायचे आणि त्या नियमाची जी काही उदाहरणं असतील ते हे करायचे. आता जडत्वाचा नियम आज पहिला बघितला होता, त्याच्यामध्ये काय आहे की अचर वस्तू आहे. आता ह्याच्यावर बल लावतोय तोपर्यंत हलणार आहे का? ही नाही हलणार. किंवा एखादी गाडी रनिंग मध्ये आहे, तिला जोपर्यंत तुम्ही ब्रेक लावत नाहीत, ब्रेक कसं अपोजिट डायरेक्शननं काम करणार, तोपर्यंत ती थांबणार नाही. म्हणजे बाह्य बल प्रयुक्त होत नाही तोपर्यंत ती थांबत नाही. दुसरा नियम काय होता? काय होता? काय? आता मी एवढं ओरडून सांगितलं, तू थोडं तरी सांग की. एकच शब्द सांगतोय. संवेग बदलाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेग परिवर्तन हे बलाच्या दिशेने होते. काही थोडंफार तरी आठवतं का मी सांगितलं? मग हो 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 काय करतोय? त्या दिवशीच तुला सांगितलं, तुला सांगता आलं पाहिजे, म्हणजे प्रत्येकाला सांगता आलं पाहिजे. आता तुम्ही दोघ जण कसे बऱ्याच दिवसापासून असताय क्लासला, त्याच्यामुळे मी हे करतोय. काय पाटील? पाटील तर रागातच बघतात माझ्याकडे. पाटील असं बघू नका. पहा, हा दुसरा नियम झाला. तिसरा नियम काय होता? ए सांग सांग. कारण पुढे 10:15 प्रोग्राम चालू होणार आहे, तोपर्यंत मला रिव्हिजन करून संपवायचंय तुमचं. पुढचा पॉईंट संपवा. हे कसं सांगतो तुझं तोंड? अरे मराठी सांग ना तू. तू अभ्यास करत ना, तुझ्या पप्पांचा नंबर दे मला. काय करतोय? सगळ्यांच्या वडिलांचे नंबर घ्यावे लागतील मला. अरे काय मित्राचे नंबर देतील, घरी फोन करतात म्हणून. नाही तसा मी क्रॉस चेक करू शकतो बरं का. मी म्हणणार आधार लिंक नंबर द्या माझ्यापाशी. ठीक आहे, हा पाहिलं होतं आपलं रॉकेट लॉन्च उदाहरण, मी तुम्हाला सांगितलेलं होतं. ठीक आहे, आता आपल्याला पुढचा पॉईंट पाहायचा आहे, कार्य. कार्य म्हणजे काय असतं? वर्क म्हणजे कार्य, कार्य म्हणजे वर्क. डब्ल्यू. ठीक आहे, डब्ल्यू इज इक्वल टू काय? फोर्स इंटू काय? वर्क म्हणजे काय? डब्ल्यू इज इक्वल टू, अरे वेडन्नो सांगा. ठीक आहे, आता डिस्प्लेसमेंट आणि तुलाच विचारतो.
डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये काय फरक आहे? हम्म. दिशा बदल आणि डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. हा, डिस्टन्स काय? हा, काय हे म्हणजे सरांनी पहिल्या दिवशी असलं काय चालू केलंय हे? मी असा शिकवतो बरं का, मी इंटरॅक्ट होणं शिकवतो, मी येऊन डिक्टेट करून जात नाही. कुणाल पाटील, पाटील, अरे लाईन 3-3 पाटील इथं. मी या ठिकाणी उभा आहे, मी त्याच्यापाशी गेलो, 5 मीटर अंतर आहे ते, तिथून इथं आलो, माझी डिस्प्लेसमेंट किती झाली? किती झाली? 0. डिस्प्लेसमेंट, माझी प्लेसमेंट गेली का कुठे दुसरीकडे? म्हणजे शब्दामध्ये लक्षात ठेवायचं म्हणलं तर माझं विस्थापन झालंय का? झालंय का? नाही झालं. माझी डिस्प्लेसमेंट किती आली? 0 आली. पण मी ट्रॅव्हल अंतर किती ट्रॅव्हल केले? 5, आणि परत आलो ना रे 5, 10 झालं ना. 5 कसं नाही, तिथून इथपर्यंत याचं ट्रॅव्हल मध्ये दोन्ही झालं ना, वन साइड कुठं? तर हे काय झालं? डिस्टन्स. आता आपली गाडी स्टार्ट केली, आपण गाडी स्टार्ट केली, हे 100 किलोमीटर फेरफटका मारून आलात तुम्ही, आपण म्हणतो हे खूप अंतर कापलो किंवा खूप डिस्टन्स जाऊन आलो मी. हा, पण ते डिस्प्लेसमेंट असती, तुमची डिस्प्लेसमेंट किती? 0 आहे. ठीक आहे. आणि वर्क डन साठी काय असतं? ज्यावेळेस तुम्ही एखाद्या गोष्टीनं कार्य केलं म्हणलं, आता पहा ही वस्तू इथं, हा, आपण वर्क बरोबर काय पाहिलं होतं? कार्य बरोबर, म्हणजे वर्क बरोबर काय पाहिलंय? फोर्स इंटू हे डी किंवा असं यस, दोन्हीपैकी कोणतंही लक्षात ठेवा. हा, डिस्प्लेसमेंट किंवा यस. हा डायस आहे इथं, मी म्हणलं आता मला काम करायचंय. वर्क म्हणजे काय? आपण म्हणतो काम केलंय मी. ठीक आहे, मी इथून इथं आणला, माझी काहीतरी एनर्जी खर्च झाली, काहीतरी पॉईंट समथिंग कॅलरी माझी बर्न झाली त्याच्यामध्ये. पण मी फोर्स लावलाय, इथं फोर्स लावलाय ह्याला, पण हेच झालं नाही, डिस्प्लेसमेंट झाली नाही. डिस्प्लेसमेंट किती येणार? 0 येणार. मग ह्याचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते किती येणार? 0. मग त्यावेळेस कार्य झालं का काय माझ्याकडून? तुम्हाला एक खड्डा खोदायला सांगितला, खड्ड्यातली माती काढायची, तुम्हाला खड्ड्यातली माती काढायची, माती तुम्हाला कुठेतरी डिस्प्लेस करावं लागते दुसरीकडे, किंवा खड्ड्याच्या बाहेर टाकावं लागते. त्यावेळेस तुमचं 2 गोष्टी होत्यात, तुम्ही काहीतरी बल लावता आणि त्या बलाच्या स्वरूप काय होतं? माती खोदली जाते आणि ती उचलून ती पाठीतून दुसरीकडे टाकता, त्यावेळेस त्या मातीची डिस्प्लेसमेंट होती. त्यावेळेस काय असतं? वर्क डन असतंय. म्हणजे एक लक्षात ठेवायचं, ज्या वेळेस कार्य करता कोणत्याही गोष्टीमध्ये कार्य झालं असं कधी म्हणलं जातं? म्हणजे फिजिकल ह्याच्यामध्ये बरं का, आता इलेक्ट्रिक ह्याच्यामध्ये पण कार्य होतं, पण त्याचं मेजरमेंट वेगळी जरा. तिथं म्हणणार तुम्ही डिस्प्लेसमेंट कुठं होती. ठीक आहे ना. म्हणजे वर्क म्हणजे कार्य बरोबर आपला फॉर्म्युला काय आहे? बोला, झोप लागली नाही ना? वर्क बरोबर काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. समजलं? आता पहा, ज्यावेळेस एखाद्या कोणत्याही गोष्टीवरती काय केलं जातं? बल लावलं जातं, त्यावेळेस काय होतं? त्या गोष्टीचं किंवा त्या वस्तूचं विस्थापन होतं. हा, ते बल आणि झालेलं विस्थापन यांना मिळून काय म्हणलं जातं? कार्य म्हणलं जातं. काय म्हणलं जातं? कार्य म्हणलं जातं. समजलं हे? ठीक आहे. आता त्याचं सूत्र काय आहे? W इज इक्वल टू FS किंवा FD. FS किंवा FD असं केलं जातं. आता मला सांगा, कार्याचं एकक काय आणि बलाचं एकक काय आणि वजनाचं एकक काय?
असं स्वतःची स्वतः गळ्यात मारून घे. वजनाचं नव्हतं. हा बलाचं हा बलाचं बलाचं न्यूटन आहे. वजनाचं काय आहे एकक? न्यूटन. लक्षात ठेवा. वजनाचं एकक काय आहे? हा, चूक करायची नाही. वस्तुमानाचं एकक केजी असतं. वस्तुमानाचं एकक काय असतं? केजी असतं. आता काय आहे पहा, बलाचं एकक काय पाहिलं आपण? न्यूटन पाहिलं. एफ इज इक्वल टू काय असतं? एम ए. ठीक आहे. आणि वजन म्हणजे काय असतं? एम जी. पहा, हे दोन्ही काय आहेत? ऍक्सेलरेशन आहेत. हे आपलं वेट असतं. वजन जे आहे वजन जे आहे तिथं एम जी आणि हे. आता हे दोन्ही जे आहेत ते ऍक्सेलरेशन आहेत. दोन्ही जे आहेत ते काय आहेत? ऍक्सेलरेशन आहेत. वजनामध्ये काय आहे? हे जे ऍक्सेलरेशन आहे जी, ते आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असणार आहे. ऍक्सेलरेशन ड्यू टू काय असतं? ग्रॅव्हिटी. म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल त्याला खेचतंय. त्याच्यामुळे तयार झालेलं त्वरण, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे तयार झालेल्या त्वरणामुळं, ते सॉरी बलाच्या ह्याच्यामुळे जे तयार झालेलं त्वरण असतं त्याला जी म्हणतो. आणि हे जे असतं ते बाह्य बल प्रयुक्त केल्यावर किंवा आतलं त्याचं स्वतःचं बल प्रयुक्त झाल्यावर जे तयार होतं ते ऍक्सेलरेशन. दोन्हीही ऍक्सेलरेशन्स आहेत. हा, सायन्स मजेशीर आहे आणि सायन्स सोपं आहे. सायन्समध्ये थोडंसं फक्त रॅशनली विचार करायचा आणि सायंटिफिकली विचार करायचा. पहा, आता वजन एम जी बरोबर, फोर्स काय आहे? एम ए. दोन्ही ऍक्सेलरेशन, दोन्ही मास आहेत. काय फरक आहे का? नाही. ज्यावेळेस एखाद्या वस्तूला वजन असतं त्यावेळेस त्याच्यात बल येऊ शकतं. बरोबर. म्हणजे तुम्ही कुस्ती पाहिली. हा, कुस्तीमध्ये बघा, ओपन गटामध्ये खेळताना कधी कधी ज्या पैलवानाचं वजन जास्त असतं ना, तो जिंकण्याचे चान्सेस जास्त राहतात. बरोबर आहे का? कारण का? हाईट आणि वजन जर त्याचं जास्त पुढच्या पैलवानापेक्षा असेल ओपन गटातल्या ह्याच्यात, तर प्रॉब्लेम येतात. आणि तो पैलवान जिंकण्याचे चान्सेस का असतात? तर त्याचं मास काय असतं? जास्त असतं. त्याच्यामुळे त्यानं त्याची एखादी गोष्ट, म्हणजे ज्यावेळेस तो बल प्रयुक्त करतो त्यावेळेस ती पुढच्या पैलवानाची गती ना, ती मोडायचा प्रयत्न तो सहजासहजी करू शकतो. हा, त्याने डाव टाकणे वगैरे ही त्या गोष्टी आल्या. पण सायन्सच्या दृष्टीने बघितलं तर हे असतं. म्हणून वजन असलं का तुम्हाला काय होतं? फोर्स जनरेट व्हायला मदत होते. म्हणजे जेवढं जास्त मास तेवढा जास्त फोर्स होऊ शकतो. ज्या वेळेस हे ऍक्सेलरेशन म्हणजे त्वरण कॉन्स्टंट असताना. समजलं? इथलं त्वरण कॉन्स्टंट आहे, त्वरणामध्ये बदल होत नाहीये. पण मास वाढवलं फोर्स वाढणार आहे, कारण डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, समानुपाती आहे. इथं पण तसंच आहे. आपण काय म्हणतो? वेट. ठीक आहे. वेट म्हणजे काय? मास इंटू ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. समजलं? म्हणून बलाचा एकक काय म्हणलात तुम्ही? वजनाचा एकक. समजलं? ठीक आहे. आता मला सांगा, जे विस्थापन आपण घेतो त्याच्यामध्ये त्या विस्थापनाचं एकक काय असतं? हा, सांगा रे, सांगा सांगा. तू बोलत जा की रे. काय कळ ना? आठवणा का कळ ना? कळतंय का? समजतंय का रे मी शिकवलेलं? का असं डोक्यावरून चाललं सर? काय कुठंच लिंक लागा ना? नाही, नसलं समज विचारायचं. मी लगेच सांगतो, कारण मी तुम्हाला सांगितलं ना, मला 6 महिने शिकवायचंय हे. तुमचा सिलेबस 20-25 दिवसात संपू शकतो. समजतंय का? कन्फ्युज होतंय? इंग्लिश मराठी, मराठी इंग्लिश काय बोलताय काय समजा नाही, असं होतंय का? नक्की समजतंय का? हा, तर हे काय आहे? कार्य पाहतोय आपण. कार्यामध्ये 2 गोष्टी पाहिल्या. तुम्ही म्हणाल सर कार्यामध्ये फोर्स कशी गेलात, फोर्स वरून तिकडे गेलात. ही 3 गोष्टीची युनिट पाहिली आपण. कार्याचं एकक काय?
कार्याचं एकक काय? जूल. बलाचं एकक आणि विस्थापनाचं एकक. अंतर कशामध्ये मोजतो? समजलं का? काय रे आता एवढा की मी शिकवणारा का शिक्षक येतो बाई तिकडे काय बघतो मला काय समजलं नाही तुझं. हा झोप लागली काय? हा ठीक आहे. आता कार्याचे प्रकार असतात. मला सांगा रे, आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, फिरायला काहीतरी एनर्जी लागत असेल ना, ती कुठून येते? पेट्रोल पृथ्वीच्या शरीरामध्ये पेट्रोल डिझेल आहे, खनिज साठे आहेत, मग ते जळती, पाठीमागे सायलेन्सर काढलाय, असं काय आहे का? हा हा अजून प्रश्न आला का? हा निर्माण झाला? विचार करत बसा, थोड्या वेळात मी सांगेलच. जरी सांगायचं विसरलो मी तर मला विचारा. तुम्हाला सांगितलेलं दोघाला एफ एस कॉस थिटा वर्क डन 0 आठवलं का? हा तर काय आहे, कार्य दोन प्रकारचं असतं. एक सकारात्मक कार्य आणि दुसरं कोणतं? असं बोलत जावं रे. हा सकारात्मक आणि नकारात्मक. आता सकारात्मक कार्य सांगा मला कोणतं? तुम्हाला सर्व माहित असतं, सायन्सच्या सर्व गोष्टी प्रत्येकाला माहित असतात. पाणी बॉटल आहे का? घे इकडं. हा सकारात्मक कार्य म्हणजे काय, नकारात्मक म्हणजे काय? मी हे असं ढकललं, ह्याची डिस्प्लेसमेंट झाली, बलाची दिशा कुठं होती? तिकडं. विस्थापन कोणत्या दिशेने झालं? त्या दिशेने झालं. हे सकारात्मक झालं. हे कार्य कसं झालं? ज्यावेळेस एखाद्या म्हणजे वस्तूचं विस्थापन हे बलाच्या दिशेने होतं, बलाची दिशा आणि विस्थापनाची दिशा काय असते? एकच असते. त्यावेळेस ते कार्य कसं असतं? सकारात्मक असतं. पण मी टू व्हीलर चालवतोय आणि मी ब्रेक दाबला, माझी दिशा कुठे आहे? इकडं. पण ब्रेक दाबल्यामुळे खाली त्या अप्लाय होणार फोर्स टायर पशी त्या रिमच्या तिथं, आणि गाडी जागेवर थांबणार. बल इकडे असताना ब्रेक काय करतात? इकडे हे करतात. म्हणजे ज्यावेळेस जो फोर्स असतो ते विस्थापन असतं ना, म्हणजे बलाच्या दिशेत होत नाही. अप्लाय फोर्स कुठे केलाय? ह्या दिशेला. ऍक्सेलरेटर वाढलं की इंजिन तिकडे पळणार आहे. पण ब्रेक दाबल्यामुळे काय होतं? विस्थापन बलाच्या दिशेत होत नाही, किंवा विस्थापनाला विरोध केलो की अवरोध म्हणतो ज्याला आपण, रेजिस्टन्स टू. म्हणजे अवरोध केला जातो, त्याला काय म्हणायचं? निगेटिव्ह वर्क. ठीक आहे. आता पहा, पॉझिटिव्ह वर्क मध्ये कसं असतं? आता हा माझं घड्याळ आहे, बल कसं लावलंय? वरच्या दिशेने लावलं होतं उचलायला, घड्याळ कुठं आलं? वर आलं. ठीक आहे. विस्थापन कुठं झालं? बलाच्या दिशेनं झालं. मग हे कसं झालं? सकारात्मक कार्य झालं, कारण मी काहीतरी फोर्स लावला, त्यामुळे ह्याची हिथून इथपर्यंत डिस्प्लेसमेंट झाली. आता मी खाली ठेवलंय, मग वरकडून 0 म्हणायचं. पहा, तुम्हाला सर एनर्जी तर गेली, पण वरकडून 0 आहे. हा वरकडून 0, पण एनर्जी काहीतरी माझी कंझ्युम झाली, काहीतरी वापरली गेली. कारण तुम्ही म्हणाल सर आम्ही एवढा व्यायाम करून येतो, हे करतो ते करतो जिम मध्ये, ठीक आहे, आणि ते साहित्य तिथे तिथेच ठेवतो, त्या साहित्याचं वरकडून 0 असतं, तुमचं होतं. ठीक आहे. आता हे जे वर्कडन झालं हे माझ्या बॉडीत झालं, पण ह्याचं स्वतःचं वर्कडन काय झालं का? जास्त नाही झालं, कारण त्याची डिस्प्लेसमेंट झाली नाही. ऍक्च्युअल मध्ये वर्कडन काय आहे? 0च येणार आहे, कारण डिस्प्लेसमेंट नाही. सायन्स ते सांगतं. आता नकारात्मक कार्य काय असतं पहा. ते सांगितलं तुम्हाला की जे बल असतं, बल आणि त्याला अवरोध हा विरुद्ध दिशेला होतो किंवा वेगळ्या दिशेला होतो. आता हा इथे हा ब्लॉक आहे किंवा वीट आहे. मी इथं बोट ठेवलं असं, आणि मला हे पुढे ढकलायची, ढकलली जाणार आहे का हो? का? का?
हे असं मी ढकलायचं, असा ढकलायचा प्रयत्न केला, होणार आहे का? नाही, कारण खाली अडथळा आहे, ह्याला खाली काय आहे? अडथळा आहे. पण मी इकडून जर ढकलायचा प्रयत्न केला तर ते पलीकडे ढकललं जाणार. ठीक आहे, त्यावेळेस विस्थापन कसं होते? बलाच्या दिशेत होते. म्हणून ते कसं झालं, ज्या वेळेस एखाद्या वस्तूचं विस्थापन बलाच्या दिशेत होतं त्याला काय म्हणायचं? पॉझिटिव्ह काय? पॉझिटिव्ह वर्क डन म्हणलं जातं. ठीक आहे, आता इथं पहा, बल असं प्रयुक्त केलंय, विस्थापन होतंय का? नाही. यावेळेस काय म्हणलं जातं? 0. बोला रे, नाहीतर एकेकाला उठून सांगायला लावेल एक्सप्लेन करायला मला. ठीक आहे, पण आता गाडी अशी, हा, ह्याच्यावर एक जण गाडी चालवतोय अशी, ठीक आहे, त्यानं ब्रेक दाबले, हा, ब्रेक दाबले, त्याची दिशा कुठं होती? इकडं. इंजिनची बलाची दिशा कुठं? इथं. पण ब्रेक दाबल्यानंतर काय होतं? त्या मुवमेंटला विरोध होतं, बलाच्या विपरीत काम करतं ते. ब्रेक काय करतात? तुमच्या फोर्सच्या विपरीत काम करतात. मग दिशा कशी झाली? अगेन्स्ट झाली. मग इथं काय येतं? कारण त्याच्या गतीला विरोध होतोय ना, त्याच्या गतीला विरोध होतो, म्हणून वर्क डन काय येतं? निगेटिव्ह वर्क डन येतं. काय येतं? समजलं का आता मला सांगा हे? हा, समजलं नक्की? गुलाबी गुलाबी, हा, समजलं का? हा, कोणतं? हा, कोणतं? 0, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह? 0 आणि पॉझिटिव्ह. पहा, मला ह्या चेअरवर बसायचंय, हा, मी चेअर इकडे ओढली, बल कसं लागलं होतं? इकडे ओढत होतं. बल काय करत होतं? इकडे ओढत होतं. त्याच दिशेला खुर्ची आली. ज्या दिशेला बल लावलं होतं त्याच दिशेला हे आलं. पुल आणि पुश, इथं कन्फ्युज व्हायचं नाही. तुम्ही म्हणाल सर ह्या दिशेनं बल लावलं, याच दिशेला ते पण आलंय, पण बलाची दिशा इकडे, वर्कडन म्हणजे डिस्प्लेसमेंट कुठं झाली? इकडंच झाली. कारण आपण वर्कडनचा काय फॉर्म्युला पाहिलाय? फोर्स इंटू काय? डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, आता ज्यावेळेस पॉझिटिव्ह वर्क डन होतं त्यावेळेस काय आहे? तर एखादी वस्तू इथली इथं ठेवली, किंवा मी पाणी पिलं त्याला म्हणलं तुझी बॉटल धर, हा, पण ती बॉटल आहे इथंच गेली, वर्क डन झालं का ह्या बॉटलचं? नाही झालं. वर्क डन झालं का? नाही झालं. कारण का? ह्या बॉटलची डिस्प्लेसमेंट झाली का? नाही. जिथं होती त्याच ठिकाणी गेली. हा, डिस्टन्स ट्रॅव्हल केलं तिनं, पण डिस्प्लेसमेंट झालेली नाही, त्यामुळे वर्क डन 0 येतं. पण ज्यावेळेस मी ह्या बॉटलला फोर्स असा लावतोय, मी फोर्स कसा लावलाय? त्या डायरेक्शनला लावलाय. मी बल प्रयुक्त कुठं केलंय? त्या दिशेने केलंय. मग ही बॉटल काय होती? त्याच दिशेने जाते ना. मग हे झालं पॉझिटिव्ह, म्हणजे सकारात्मक वर्क डन. सकारात्मक वर्क डन मध्ये ना फ्रिक्शन कमी असतं. लक्षात ठेवा, घर्षण असतं ना, घर्षण कमी असतं. आता तुम्ही म्हणाल सर खाली घर्षण होतंय वगैरे, हे ठीक आहे, ते काही निग्लिजिबल घर्षण असतं ते. ठीक आहे, काय असतं? घर्षण होतं पण निग्लिजिबल असतं. पण आता ही बॉटल फास्ट पळती 30च्या स्पीडनं, पण मी ब्रेक दाबला, खाली टायर घासणार आहे पहा, त्या बलाला विरोध झाला, ते निगेटिव्ह झालं. निगेटिव्ह मध्ये कसं असतं? बल एका दिशेने होतं आणि विस्थापन दुसऱ्या दिशेनं काय म्हणतात, इन्सिस्ट करत असतं, त्यामुळे त्यांची मुवमेंट होत नाही. निगेटिव्ह वर्कडन मध्ये वर्कडन होतं आणि त्याचं निगेटिव्ह चिन्ह आलेलं असतं तिथं, कारण त्याच्या बदलत्या बदलाला किंवा वेगाला, त्या त्वरणाला किंवा वेगाला काय झालं असतं? रेजिस्ट केलेला असतो, त्याच्यामुळे हे होतं. हे काय झालं आपलं? पॉझिटिव्ह 0 आणि निगेटिव्ह वर्कडन. ठीक आहे, आता पहा, ह्या भिंतीला, आता ते 0 निगेटिव्ह वर्कडनचं पहा, भिंतीला जवळ सांगितलं, भिंतीला पुश कर, दे ढकलून भिंत, भिंतीला पुश कर, भिंतीला ढकलून दे. जमणार आहे का तुला? कारण
तेवढं बल तुझ्याकडून प्रयुक्त होणार नाही. त्यामुळे तिथं वर्क डाऊन होणार आहे का? नाही, कारण त्या भिंतीची डिस्प्लेसमेंट होती का? नाही. तुझी पण होणार नाही, भिंतीची पण नाही. तू असा असा करू शकतो, त्यावेळेस तुझी वर्क डाऊन होणार आहे, पण भिंतीच होतंय का? नाही होत. मग ते झालं 0 वर्क डन. ठीक आहे. आता पहा पुढे, कार्याचं एकक काय? जूल? नक्की? शुअर? ठीक आहे. कार्याचं एकक काय? 1 जूल. 1 जूल कार्य केलं असं कधी म्हणलं जातं? 1 जूल मी म्हणलो, मी 1 जूल कार्य केलं, तर 1 जूल कार्य म्हणजे काय असतं? पहा, फोर्स. फोर्स एकक काय? आ 1 न्यूटन. हे कोण आहे रे ती? कोण होत? हा हा. तर हे काय झालं? 1 जूल झालं. ज्या वेळेस आता 1 जूल वर्क डन म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडतो, ज्या वेळेस 1 जूल वर्क डन म्हणजे काय असा प्रश्न पडतो, त्यावेळेस काय ते लक्षात ठेवायची डेफिनेशन. 1 न्यूटन जे वस्तुमान असेल, सॉरी वस्तुमान म्हणतोय, फोर्स असेल, 1 न्यूटन काय फोर्स आहे, त्या फोर्समुळे एखाद्या वस्तूचं विस्थापन किती झालेलं हवं? 1 मीटर झालं तर 1 जूल कार्य झालं असं आपण म्हणतो. पहा, 1 जूल कार्य झालं असं कधी म्हणलं जातं? सांग. मला स्पेसिफिक शब्दामध्ये सांग तू. हा, तिथं बघून सांग. पुणे फिरला का? काय करतो तू? अभ्यास बी करत नाही, पुणे बी फिरत नाही. हा, पुणे तरी फिरून घे मग, अभ्यास नसेल करायचा तर. हा सांग पाठीमाग. हा, 2-3 वाक्य सांगितले ना 2-3. हा, आता एकदा लास्ट वाक्य सांगतो, सर्वांना विचारणार आहे. ज्या वेळेस एखाद्या वस्तूवरती 1 न्यूटन बल प्रयुक्त केले जाते आणि त्या प्रयुक्त बलामुळे त्या वस्तूचे विस्थापन 1 मीटर होते, त्यावेळेस 1 जूल कार्य झालं असं म्हणतात. ठीक आहे, सांग. तिथं एवढं सांगितलं की रे समजून मी. हा, हा, 1 न्यूटन बल प्रयुक्त केले जाते, त्यावेळेस त्या वस्तूचे 1 मीटर असे विस्थापन होते. त्यावेळेस झालेलं कार्य हे त्यावेळेस झालेलं कार्य 1 जूल असते. ठीक आहे. हा, एक वस्तूवर 1 जूल, एखाद्या वस्तूवर हा 1 जूल कार्य झालेलं असेल तर त्याच्यावर 1 मीटर विस्थापन होऊन 1 न्यूटन बल प्रयुक्त होते. नीट सांगणार आहे. हा, तू बघून पण सांगताय ना तुला? करमत नाही काय? करमत नाही पुण्यात आल्यापासून? का रे, मग सांग ना. हा, यार म्हणलं हे काय पंचायत आहे, येऊन शिकून जा किंवा तू. हा, होय. हा, सांग आता. उभा राहतो आता.
एखाद्या वस्तूवर एक न्यूटन बल हा प्रयुक्त होते तर त्या नीट सांगायचं. एखाद्या वस्तूवर एक न्यूटन बल हा आहे. हा सांग की. हा शब्द बोलताना व्यवस्थित बोलायचे. प्रयुक्त केले असता, प्रयुक्त होते म्हणजे काय ऑटोमॅटिक होते का? मग जरा मराठी आपली आपली भाषा तरी आपल्याला नीट समजली पाहिजे ना, आपण काय बोलतोय काय लिहितोय. हा एखाद्या वस्तूवर एक न्यूटन बल प्रयुक्त केले असता हा त्या वस्तूचे 1 मीटर विस्थापन होते. हा पुढं त्यावेळेस झालेलं कार्य हे 1 जूल असं म्हटलं जातं. त्यावेळेस झालेलं कार्य 1 जूल. हा काय यार, एवढ्यासाठी तुम्ही एवढं हे करता, एवढं सांगता येत नाही काय? हा कुठे गेलं रे? हे झालं का? कार्य संपलं. ऊर्जा म्हणजे काय? हा तुमचं नाव काय? हा मासुडी मासुळे. ओके. गाव? हा अरे हे धुळेचीच कशी काय सगळी तर बऱ्यापैकी? धुळेच का? हा असं आहे काय? अरे आमच्याकडे पण आहेत की इथं, बारामती पशी, इंदापूर पशी. असं आहे काय? कोणत्या तालुक्यामध्ये? नाही खानदेशमध्ये पॉप्युलेशन भरपूर आहे का? ओके. वोटिंग वगैरे भरपूर आहे का? किती पॉप्युलेशन तरी? आणि त्याच्यात मग तुमचं पॉप्युलेशन किती? ठीक आहे. व्यवसाय काय तुमच्याकडं? शेती, मेंढीपालन वगैरे? मेंढीपालन आहे का तुमच्याकडे पण आहे? ओके. ठीक आहे. ऊर्जा. ऊर्जा म्हणजे काय? हे पाणी चांगलं ना रे? नाही तर परत म्हणजे रिले बडबड करत ह्याला आता. पहा, ऊर्जा म्हणजे काय असतं? तुमची कॅपॅसिटी असते. कशाची? काम करण्याची कॅपॅसिटी असते, क्षमता असते. ठीक आहे. ह्याला आपण काय म्हणतो? ऊर्जा म्हणतो. आता ऊर्जा पाहायला गेलं तर गतीची ऊर्जा असते एक, ज्याला आपण कायनेटिक एनर्जी म्हणतो. एक स्थितीची ऊर्जा असते, धरणाच्या पाण्यामध्ये असते. हा तलावामध्ये वगैरे. ठीक आहे. ती ऊर्जा असते. ज्या वेळेस काय होतं, एखादी वस्तू चल असते किंवा अचल असते, त्यावेळेस त्याच्यामध्ये ऊर्जा असते. चल असते किंवा अचल असते. आता धरणाचं पाणी अचल आहे, पण त्याच्यामध्ये स्थितीज ऊर्जा असते. स्थितीज ऊर्जा म्हणजे काय? mgh. हा स्थितीज ऊर्जा म्हणजे काय? पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीला mg आणि एच कशामुळे म्हणलं जातं तुम्हाला सांगितलेलं मी अगोदर. एच आपण पाण्याच्या टाकीचं बघितलं होतं. काय असतं? पोटेन्शियल एनर्जी असते. एम म्हणजे काय? आपलं मास. ठीक आहे. जी म्हणजे काय? आणि एच म्हणजे काय? हाईट. आता पहा, 10 लिटर पाणी मी 10 म्हणतोय 1000 लिटर पाणी इथं ह्या रूम मध्ये ठेवलं मी, खाली पसरलं, रूम भरली. ठीक आहे. आणि तीच 10व्या फ्लोअरला भरली आणि खाली पाईप मधून खाली पाणी सोडायचं म्हणलो. कोणत्या रूम मधलं पाणी फास्ट खाली येईल बरं? 10व्या फ्लोअरच्या येणार का इथल्या येणार? कारण का? त्याची स्थितीज ऊर्जा वाढलेली असते. कारण का? हाईट वाढलेली असते त्याची. आणि हाईट वाढल्यामुळे काय होतं, जे हे आहे ते जास्त प्रमाणात अप्लाय होतं. म्हणजे मायनर फरक असतो तसा, फ्रॅक्शन मध्ये जास्त नसतो. इकडे बघायचं. काय समजलं नाही तर मला विचारायचं.
टेन्शन काय आहे घरचं वगैरे? मग का झोप झाली नाही? हा, काय प्रॉब्लेम असलो तर सांगा जावा. काय नाही तर रूम बघायला चला म्हणताल मला, तसलं प्रॉब्लेम नका सांगू. चला मग सर माझी रूम बघायला. हा, MgH. ठीक आहे. आता कायनेटिक एनर्जी 1/2 mv² असतं. 1/2 हे 2 प्रकारच्या एनर्जी झाल्या. ऊर्जा किती झाल्या ह्या? 2 प्रकारच्या झाल्या. आता ऊर्जा तसं पाहायला गेलं ना की वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. जर फटाके घेतले तुम्ही, फटाक्यामध्ये पण एक ऊर्जा असते. ठीक आहे, ती केमिकलची ऊर्जा असते त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये प्रकाश, साऊंड, ह्या 2 तयार होतात. म्हणजे त्याच्यामधली एनर्जी जी असते एवढी भयानक असते. आणि त्याच्यामध्ये प्रकाश ऊर्जा, उष्णता ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, अशा 2-3 ऊर्जा तिथं तयार होतात. ठीक आहे. पण आपल्याला जे सिलेबसला आहे ते आपण बघायचं. परीक्षेच्या दृष्टीने आपण फक्त काय होतं, परीक्षार्थी व्हायचं, ज्ञानार्थी व्हायचं नाही. ज्ञानार्जन नंतर, सिलेक्शन नंतर. आता पेपरच्या दृष्टीने फक्त बघायचं. पहा, पहिली जी आहे ती गतिज ऊर्जा. गतिज ऊर्जा म्हणजे काय? कायनेटिक एनर्जी बरोबर आहे रे, पण कायनेटिक एनर्जीला कायनेटिकच का म्हणलं जातं? कायनेटिक का शब्द आला? द ऑब्जेक्ट इन मोशन. एखादी वस्तू गतिमान असेल तर त्याला काय म्हणलं जातं? कायनेटिक म्हणलं जातं. पहिली एक 2 व्हीलर म्हणजे मोटरसायकल होती पहा, कायनेटिक कंपनीची. कायनेटिक म्हणजे काय? गती. कायनेटिक म्हणजे काय? तिकडचा शब्द आहे, आपल्या इकडचा नाही तो. गती. मग एखाद्या वस्तूच्या वेगामुळं त्या वस्तूला जी प्राप्त झालेली ऊर्जा असते, पहा काय म्हणतो मी, एखाद्या वस्तूच्या वेगामुळं म्हणजेच व्हेलॉसिटीमुळं त्या वस्तूला, त्या व्हेलॉसिटीमुळं, एखाद्या वस्तूच्या व्हेलॉसिटीमुळं त्या वस्तूला जी प्राप्त झालेली ऊर्जा असते तिला आपण काय म्हणतो? गतिज ऊर्जा. म्हणजे थोडक्यात काय, तर एखाद्या वस्तूच्या गतीमुळे प्राप्त झालेली ऊर्जा. समजलं? पोटेन्शियल एनर्जी, स्थितीज ऊर्जा, त्याचं काय? मी तुम्हाला सांगितलं की सायन्सचे जे शब्द आहेत ना, शब्दावरती भर द्यायचा. कायनेटिक म्हणजे गती, गतीमुळं. स्थितीज ऊर्जा, त्या वस्तूच्या स्थितीमुळे प्राप्त झालेली ऊर्जा. पहा काय म्हणतो मी, त्या वस्तूच्या स्थितीमुळे प्राप्त झालेली ऊर्जा जी असते तिला काय म्हणतो आपण? स्थितीज ऊर्जा म्हणतो. MgH स्थितीज ऊर्जेचा फॉर्म्युला आहे. M म्हणजे काय? त्या वस्तूचं वस्तुमान, बरोबर, किती किलो आहे. G ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, किंवा G ची व्हॅल्यू काय असेल ती. H म्हणजे हाईट, जे काय असेल ती. मग ते आपण पाण्याचं उदाहरण सांगितलं तुम्हाला. आता पहा, धरणाच्या खाली कधी पण आलात तुम्ही, धरणाचा भरावा असतो, मेन दरवाजे असतात, खूप स्लोप दिलेला असतो. पहा, जिथं इलेक्ट्रिसिटी जनरेट होते ना तिथं त्या धरणाला खूप स्लोप असतो आणि धरण उंचावर केलेलं असतं. 2 डोंगराच्या मध्ये, किंवा एक डोंगर फोडून इकडच्या साईडला डोंगर, इकडच्या साईडला डोंगर, मध्येच धरण बनवलेलं असतं. कारण का? की त्या ह्याला हाईट भेटली पाहिजे, त्या पाण्याला काय भेटली पाहिजे? हाईट भेटली पाहिजे. आता तुम्ही जर इकडे कधी गेलात, कुठं, पानशेतला, पानशेत धरण पाहिलंय? नसेल पाहिलं. हा, तिकडं पानशेत पाहिलं का? हा, किती हाईट आहे पाहिलं? उजनीला हाईट कमी आहे. हा, आहे हाईट उजनीला, पण हाईट कमी उजनीला. नळगंगा, लोणार. हा, नाही नाही नाही, तसं ते म्हणत नाही मी. ज्या आपलं पोटेन्शियल एनर्जीचा वापर करतोय ना आपण ऊर्जा निर्माण करण्यासाठी करणार आहे. ठीक आहे. तुम्ही पानशेतला गेलात तर पानशेतला ना
तिच्या आता तुम्हाला भरावावरती जाऊ देणार नाही, त्याचा जो बांध असतो ना मेन त्याच्यावरती. ठीक आहे, तर खूप हाईट आहे त्याची. हा, खूप हाईट केलेली, पूर्ण डोंगर हे केलेला आणि अशी पूर्ण भिंत बांधलेली आणि खाली इलेक्ट्रिसिटी जनरेट होती. कारण का, ते 10 लिटर पाणी. आता पहा इथे किती 10 केजी पाणी आहे. किती केजी? 10 केजी पाणी. हे आपलं 9.8 आहे, पण रफली मी किती घेतो? 10 घेतो. जी ची व्हॅल्यू रफली बरं का समजण्यासाठी. आता पहा, जी पोटेन्शियल एनर्जी तयार होणार आहे 10 किती झाली? 100 झाली. पहा, पण हाईट इथं किती गेली मी? 5. किती झाली? किती झाली? 500. पण ती हाईट मी 50 केली. आता ह्या 70च्या जागी मी केलं 80. हा, 10 मीटरची फरक कितीचा पडला? कितीचा पडला? 10 मीटरचा फरक पडला. पण एनर्जी मध्ये किती फरक पडतोय? 7,000 वरून डायरेक्ट 8,000, म्हणजे 1,000. आता ती कॅल्क्युलेट किती येणार आहे एनर्जी? ऊर्जेचं एकक काय? जूल. ठीक आहे, चालेल. चालेल का? हे म्हणत असेल काय सर असं बघते विचारतं डायरेक्ट, एकतर इथं काही लिंक लागा नाही. समजतंय का थोडंफार तरी का नाही? सर बाहेर या, बघतोस तुमच्याकडे म्हणणार. आता काय आहे का? हा, ठीक आहे. ही सगळी धुळ्यातलीच आहेत रे सगळे. त्या दिवशी पण त्यात मुली तर मला वाटतं आलेच नाहीत कोणत्या त्या. सोमवारी होय, असे. ठीक आहे, तर एनर्जीचं एक काय आहे आपलं? जूल आहे. हा, मग तेवढी जूल एनर्जी होती, म्हणजे 1,000 जूल एनर्जीचा फरक पडतोय. हा, आता त्याच्यामध्ये काय आहे की तिथल्या ह्याची कॅपॅसिटी, एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स ह्याच्यावरती ती हाईट कमी जास्त करणार. नाही तर तुम्ही म्हणणार सर मग एवढ्या हाईटचं जास्त हाईट बांधायची की एवढंच करायचं तेवढं. शेवटी बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात, कारण परत हाईट पण वाढवून उपयोग नाही, पाणी पण खाली पडलं पाहिजे. दरवाजेची हाईट, तेवढा फोर्स, ते सगळं कॅल्क्युलेशन असतं. आता मी काही इंजिनियर नाही, तुमच्यात लोकांनी आहे का? आहे. झालं का ऍडमिशन? एवढं उशीर? हा, बायोमेट्रिक होतं काय? हा, झेरॉक्स नव्हता का तुमच्यापाशी? ठीक आहे. आता तिसरी एनर्जी, आता ह्या दोन पाहिल्या, मेकॅनिकल आणि कायनेटिक. समजलं? समजलं का? हा, समजलं का? मला पोटेन्शियल एनर्जी एक्सप्लेन करून सांग. हा, नाही लावू दे मी. आता मी आहे तुला सांगायला. मी 3दा सांगितलं आतापर्यंत, ते 3दा सांगितलंय. हा, हो, तुलाच. हा, तुला तर मला वाटतं 25वी वेळ असेल आता. हा, काही थोडंफार समजलं का नाही? काही येऊन डिक्टेट करून जात जाऊ मी? अरे ही लय बेकार सांगितलंस तू. तुझं लक्ष कुठं जातंय? ठीक आहे, पोटेन्शियल एनर्जी झाली, कायनेटिक एनर्जी झाली. आता थर्ड एनर्जी असते मेकॅनिकल एनर्जी. कोणती एनर्जी असते? आता मेकॅनिकल म्हणजे काय?
बरोबर, दोन्हीचं कॉम्बिनेशन असतं ह्याच्यामध्ये. पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी, ह्या दोन्हीला मिळून काय म्हणलं जातं? मेकॅनिकल एनर्जी म्हणलं जातं, यांत्रिक ऊर्जा म्हणलं जातं. आपली मोटरसायकल आहे ती यांत्रिक ऊर्जा आहे त्याच्यामध्ये. पहा की ज्यावेळेस ते पेट्रोल असतं, पेट्रोल इग्नाइट केलं जातं, पेट्रोल जाळलं जातं इंजिनमध्ये, बरोबर. त्या पेट्रोलचं काय म्हणतात, त्याला आपण कंबशन म्हणतो. त्या कंबशन केल्यानंतर काय होतं, तिथं उष्णता तयार होते, धूर तयार होतो, म्हणजे वायू तयार होतो. ते इंधन जळल्यानंतर वायू बाहेर सोडला जातो, पण तिथून जी उष्णता तयार झालेली असते ती काय करते, इंजिन फिरवण्याचं काम करते. आणि त्याच्याबरोबर काय केलं जातं, इलेक्ट्रिसिटी पण जनरेट होती, की जी लाईटचे पुढचे बल्ब, पाठीमागचे इंडिकेटरचे बल्ब वगैरे ते हे केलं जातं. म्हणजे एका इंजिन मध्ये आपल्या 2-3 हे केलं जातं. पहा की बुलेट आहे 350 cc, तिचा 80चा स्पीड, गाडी लगेच कंट्रोल होती. इथून इथपर्यंत जाईपर्यंत गाडी जागेवर कंट्रोल होऊ शकते. पण प्लॅटिन आहे, धाड दिशेने जाऊन धडकणार, माणूस कंट्रोल होत नाही. कारण का, जे मास असतं, मास काय करतं, मॅटर करतं. पहा जेवढं मास जास्त तेवढं ती एनर्जी पण जास्त देतं, पण त्याला रेजिस्टन्स करताना पण जास्त होतो. मग बुलेटला ॲव्हरेज कमी पडतं. बुलेटला किंवा ज्या गाड्या आहेत ज्याच्यामध्ये काय असतं, वेट जास्त असतं, त्या गाड्यांना शक्यतो ॲव्हरेज कमी पडतं. म्हणजे तुम्ही पाहिलं का की वेट कमी असणाऱ्या गाड्या, आता प्लॅटिनला मला वाटतं 80-90 ॲव्हरेज पडत असेल, 80 ना, 75-80चं. पण बुलेट घेतली तर त्याच्या हापच पडतं, 30-35-40. ट्रॅफिक असेल तर 30च्या वर जातच नाही. कारण का, त्याचं वेट जास्त असतं आणि इंजिनचं कंबशन जास्त आहे. आता इंजिनचं कसं असतं, सीसी मध्ये म्हणतो बा, बुलेट काय 350 सीसीचे, हा, हे किती 100 सीसीचं आहे, 10 सीसीचं आहे, ठीक आहे ना. मग ती असते, ती यांत्रिक एनर्जी असते. आता आपल्याला इथं महत्वाचं काय आहे, कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, मेकॅनिकल एनर्जी म्हणजे काय, आणि एनर्जीचं युनिट काय, एनर्जीचं युनिट काय, बस झालं. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर बघा, पाठीमागच्या 5 वर्षाचे सांगितलं होतं ना, बघितले का, बघितले का, नाही बघितले. बघ, कोणत्याही एक्झाम पॅटर्नचा स्टडी करायचा असेल ना, PYQ मस्ट येतं. युट्यूब चॅनलला इकडे तिकडे पुस्तक काही काही भेटेल, तिथं बघा. कारण तुम्हाला जर पॅटर्न माहित नसेल तर त्या सिलेबसच्या डेप्थ पर्यंत किती जायचं हे तुम्हाला कळणार नाही. मी स्पून फिडिंग करणं चुकीचं असतं. कारण क्लास असतो, तुम्हाला एक डायरेक्शन देऊ शकतो, एखादा कन्सेप्ट क्लिअर देऊ शकतो, पण लक्षातच तुझ्या राहत नसेल तर त्याला क्लास पण काही करू शकत नाही. किंवा लक्षात ठेवायची इच्छाच नसेल, लक्षात ठेवायची इच्छाच नसेल, अभ्यासाची जिद्दच नसेल, तर त्याला क्लास, आई वडील कुणी काही करू शकत नाही. यायचं 6 महिने क्लास करायचा, स्कॉलरशिप फेलोशिप घ्यायची, मग निघून जायचं, असं होतं. ठीक आहे. तर काय, ही जी एनर्जी आपण कोणती पाहत होतो, मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जी म्हणजे काय, पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. म्हणजे काय, तिथलं mgh प्लस 1/2 mv², ह्या दोन्हीचं काय होणार, कॅल्क्युलेशन होणार, आणि त्याला काय म्हणतो आपण, यांत्रिक ऊर्जा म्हणतो. आणि यांत्रिक ऊर्जा, ऊर्जा म्हणलं की ऊर्जेचं युनिट काय आलं, जूल आलं. कोणाला वाटेल, ऊर्जेचं युनिट काय, जूल आलं. ठीक आहे. पहा, हे झालं ऊर्जा. आता एक ऊर्जा अक्षयतेचा नियम आहे, लॉ ऑफ एनर्जी कन्झर्वेशन. लॉ ऑफ एनर्जी कन्झर्वेशन. एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड, कॅन नॉट बी डिस्ट्रॉइड, इट कॅन बी चेंज्ड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. ऊर्जा निर्माणही करता येत नाही, ऊर्जा नष्टही करता येत नाही. ऊर्जा एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये काय करता येते, कन्वर्ट करता येते, रूपांतरित करता येते. ह्याला काय म्हणतात, ऊर्जा अक्षयतेचा नियम म्हणलं जातं. ओके, समजला नियम. घरी झोपाळ आहे का तुमच्या, किंवा पंचमी आल्यानंतर झोका बांधतात का, हा,
तो जाग्यावर आहे, ठीक आहे, जाग्यावर आहे. पण मी पाठीमागून त्याला फोर्स केला, ते असा हे व्हायला लागतो. पहा, त्या झोक्याचं जेवढं जास्त वजन ना, तो जास्त दोलमान होतो. पण कमी असेल तर होत नाही. कोणी बसलेलं नसताना, बरं का, कोणीही बसलेलं नसताना वजन जर जास्त असलं तर तो जास्तही होतो. कारण का? आपलं यम मॅटर करतं. पण आता तुम्ही म्हणाल की सर तो झोकाही होतोय, पण त्या झोक्यातून तयार झालेली एनर्जी काय झाली? हा, पहा की तसं जर बारकाईने आता आपण काय सायंटिस्ट नाही, आपण पुस्तकी ज्ञानावर भर देतो, ते जे काय असेल ते पाठांतर करतो आणि परीक्षेला जातो. पण ज्यावेळेस तो झोपाळा किंवा चोपाळा आपण फोर्स करतो, तर त्याचा जो हे आहे आकार, तो काय करतो? आता समजा हवा आहे इथली, त्या हवेला मुवमेंट करणार आहे, हवेची मुवमेंट झाली, मग ती हवा पुढच्या हवेला ढकलणार आहे. काही ना काही मायक्रो 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 ह्याच्यामध्ये ते डिस्प्लेसमेंट होणार आहे. ऊर्जा कुठेही जाणार नाही. तुमची ऊर्जा झोपाळ्याला दिली, पण झोपाळा तो ऊर्जा काय करतो? निसर्गात देतो. मग तो कुठेतरी पुढे जाऊन वाऱ्यामध्ये रूपांतरित होणार हळूहळू, किंवा मोठी वाऱ्याची झुळूक आली तर त्याच्यामध्ये जाऊन ऍडिशन होणार. नदीचं पाणी आहे, ठीक आहे, प्लेन नदी वाहती, पण नदी डोंगराळ भागात वाहती, परत परत कुठेतरी खाली उतारा आला, स्पीड वाढला त्या पाण्याचा, वरून खाली पाणी पडणार, स्पीडमध्ये जाणार, कोणतरी धरण बांधणार, तिथे इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार, इलेक्ट्रिसिटी सप्लाय होणार, इलेक्ट्रिसिटी फॅन, परत ही फॅन काय करतो, म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये रूपांतरित केली जाते, ती नष्ट होत नाही असं सायंटिस्ट म्हणतात, मी नाही. ठीक आहे, हा ऊर्जा अक्षयतेचा नियम आहे. ऊर्जा ही अक्षय आहे. क्षय म्हणजे काय? की आपण क्षयरोग माहिती आहे तुम्हाला? हा, क्षय म्हणजे काय? नष्ट करून टाकतो. तो नष्ट कशाला करतो? तुमची श्वसन संस्था, म्हणजे फुफ्फुस नष्ट करतो, तुमचं शरीर नष्ट करून टाकतो. टीबी झालेला माणूस असा होऊन जातो, पहा, निस्तेज वगैरे. ठीक आहे. अक्षय म्हणजे ज्याला मरण नाही असा, म्हणजे अक्षय असं म्हणलं जातं. ठीक आहे. तर हा जा काय लॉ ऑफ एनर्जी कन्झर्वेशनचा नियम झाला. ह्याचे उदाहरण काय पाहिजे आपण? की ऊर्जा एकातून दुसऱ्या ह्याच्यात, दुसऱ्यातून तिसऱ्या ह्याच्यामध्ये काय केली जाते? रूपांतरित केली जाते. एवढं लक्षात ठेवायचं. ओके. आता पुढं आहे, ऊर्जेचे जे रूपांतरण होतं त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. आपण ह्याच्या अगोदर काही उपकरणं पाहिली, ती उपकरणं कशाचं कशामध्ये रूपांतर करतात हे पाहिलेलं होतं. ठीक आहे. आता मी बोलतोय, कुठे गेला हा, मी बोलतोय, जी माझी साऊंड एनर्जी आहे, त्या साऊंड एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं जातंय? हा मायक्रोफोन आहे, कशामध्ये करतोय? हा, इलेक्ट्रिक मध्ये करतोय. पण इतर एक लाऊडस्पीकर आहे, एक लाऊडस्पीकर आहे, तो काय करतो? त्या इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये करणार आहे? साऊंड एनर्जीमध्ये करणार आहे. तसं काही उपकरणं आहेत, आता मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला बऱ्यापैकी माहित असतील. ठीक आहे. आता आपलं जनरेटर आहे, पहा, जनरेटर माहितीये, ते काय करतं? कोणती ऊर्जा कशामध्ये रूपांतरित करतं? सांगा, जनरेटर कोणती ऊर्जा कशामध्ये हे करतो? तयार काय करतं जनरेटर? हा, लाईट तयार करतं. मेकॅनिकल एनर्जी टू इलेक्ट्रिक एनर्जी. सिंपल आहे, समजलं? जनरेटरला इंजिन असतं, तिथं पेट्रोल किंवा डिझेल किंवा रॉकेल काहीतरी जळतं, ते आपल्या गाडीसारखंच काम करत, तिथे इलेक्ट्रिसिटी जनरेट होती, ती दिली जातं. मेकॅनिकल टू इलेक्ट्रिकल. समजलं? आता पुढचं मला सांगा, आपली जी मोटर असती शेतामधली पाण्याची, ती काय करते? इलेक्ट्रिक टू मेकॅनिकल, इलेक्ट्रिक टू मेकॅनिकल. बघितलं का? मोटरच्या ह्याच्यामध्ये ना खासा खासा असणारा एक पंखा असतो, पहा, तो पाणी ओढतो आणि तो मेकॅनिकली पाणी बाहेर टाकतो. प्रेशर क्रिएट होतो तिथं, फुटबॉल असतो बघा खाली,
काय म्हणतात, फुटबॉल म्हणतात का, फुटबॉल? हा, फुटबॉल, बरोबर. तिथून पाणी सक्शन करतं, त्याला खाली एक टाळी असती, कारण का, तिथं प्रेशर तयार होतो. तिथं काय होतं, प्रेशर तयार होतो, आणि त्या प्रेशरने पाणी आणलं जातं. हे काय केलं जातं की तुमची इलेक्ट्रिक एनर्जीचं मेकॅनिकल एनर्जीमध्ये काय केलं जातं, रूपांतरण केलं जातं. पुढे आहे आपली बॅटरी. इलेक्ट्रिक बॅटरी जी असते ना ती काय करतं, केमिकल एनर्जी, ऍसिड असतं त्याच्यामध्ये, बरोबर. ते कशामध्ये करतो, इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये कन्व्हर्जन करतं. ज्यावेळेस इलेक्ट्रिक सप्लाय करतो तो आपल्याला, पण ज्यावेळेस चार्जिंग करायचं असतं त्यावेळेस चार्जिंग करताना मात्र इलेक्ट्रिक एनर्जीचा केमिकल एनर्जीमध्ये रूपांतरण करतं. दोन फंक्शन करतं ते बॅटरी. ज्यावेळेस एखादी बॅटरी आपल्याला एनर्जी सप्लाय करते, आपल्याला म्हणजे माणसांना, त्यावेळेस ती काय करते, केमिकल एनर्जीचं कशामध्ये रूपांतर करते, इलेक्ट्रिक मध्ये करते. पण ज्यावेळेस ती बॅटरी चार्जिंगला लावली जाते, पहा कधी बॅटरी चार्जिंगला लावली जाते त्यावेळेस मात्र काय होतं, ती इलेक्ट्रिकचं केमिकल एनर्जीमध्ये रूपांतर करून ठेवते. आपण म्हणतो बॅटरी डिस्चार्ज झाली आहे, मग ते चार्जिंग करून देतात. ठीक आहे. आताच्या गाड्याला कसं ऑटो चार्जिंग होती. गॅसचा स्टोव्ह, गॅस माहिती आपला, गॅसची शेगडी, ती काय करते, अरे गॅसची म्हणतोय मी. हा, हिट मध्ये होतं. तसंच लाकूड जरी जाळलं आपण तरी तो केमिकलचं काय होतं, हिट एनर्जी म्हणजे उष्णता ऊर्जेमध्ये होतं. आता स्टीम इंजिन, वाफेवरचं इंजिन. स्टीम इंजिनचा शोध कोणी लावला, कुणाल पाटील, तुम्हाला विचारलंय, लगेच तिकडे बघतोय असा तिरका. स्टीम इंजिन, वाफेवरचं इंजिन. तुम्हाला इतिहासला झालं नाही का रे, वाफेवरच्या इंजिनाने क्रांती केली, आठवतंय का काही थोडंफार तरी? स्टीम इंजिन काय करतं, आता वाफ तयार झाली म्हणजे उष्मा तयार झाला, तिथं उष्णता तयार झाली, आणि इंजिन म्हणल्यावर यांत्रिक तर आलंच ना रे. इंजिनला तुम्हाला सांगितलं की, तुम्ही स्टीम इंजिनचं बघितलं का व्हिडिओ कधी? तुम्ही हा पिक्चर पाहिला का यार, कोणता तो, RRR, हा, वाफेवरचं इंजिन दाखवलंय बघा त्याच्यामध्ये, आठवलं का? खाली फिरते पहा ते चाकाची, तिथं आठवतंय का? हा, त्या आतमध्ये कोळसा टाकताना दाखवला एक, हा, म्हणजे आहे दाखवलेलं, आठवतंय का? तिथं काय होतं, जी एनर्जी आहे, उष्णता तयार केली जाते, कोळसा जाळलेला दाखवलाय बघा तिथं, हा, आणि ती परत ते पूर्ण त्याचं हे फिरते चाकाच्या पशी, ते उष्णता ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये करतं, यांत्रिक ऊर्जेमध्ये करतं इंजिन. कशामध्ये करतं, यांत्रिक ऊर्जेमध्ये करतं. काय मग पिक्चर बघता रे तुम्ही, उगं फक्त मारामारी बघून यायची? हा, ते मोमेंटम पाहिला का त्याचा, की ज्यावेळेस तो ब्रिजवरती लटकलेला असतो, ते हाताला धरून त्याच्यात हे करतो, तो तिथं मोमेंटम असतो, पेंडुलम प्रिन्सिपल, मोमेंटम, ऍक्सेलरेशन सगळं अप्लाय होतं. कधी कधी वाटतं तुम्हाला हे कसं काय होतं? नाही, आपण विचार करायचा रे, पिक्चर एकदा बघायचा नाही. असले पिक्चर असतात ना, कोणतेही पिक्चर, लव्ह स्टोरीचे पिक्चर सोडून जे बाकीचे पिक्चर असतात ना, ते 2, 3, 4, 5, 6 वेळेस बघायचे. एखादा गेल्यानंतर बघा तुम्ही थिरन, हा, बघितला का? नाही बघितला? थिरन साऊथचा आहे, लव्ह स्टोरी थोडी आहे त्याच्यामध्ये, पण त्यानं जे इन्व्हेस्टिगेशन केलंय केसचं, त्या म्हणजे ज्या काळामध्ये, की ज्या काळामध्ये बायोमेट्रिक किंवा कोणतेही रेकॉर्ड नसायचे एखाद्या आरोपीचे, त्या काळात त्यानं त्या केसचं इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे, आणि त्याच्या बायकोला मारलेलं असतं. त्या डकेत असतात ना, ते राजस्थानचे असतात, ते तामिळनाडू आंध्रमध्ये जात असतात चोरी करायला, ट्रक ड्रायव्हर असतात ना तसले, आणि मग ते तिथं ते चोरी करून येत असतात. मग ते थांग पत्ता लागत नाही. त्या जुन्या काळात काही संबंध नाही दूर दूरपर्यंत. आता चोर पकडायचा प्रॉब्लेम होतो तिथं, तर त्या जुन्या काळात काय होत असेल,
मग त्याच्यावरचा तो आहे थिरन. बघा भारी बी हे आहे. आता पहा, आपला बल्ब किंवा एलईडी बल्ब असतो, तो काय काम करतो? कोणत्या एनर्जीचं कशामध्ये रूपांतरण करतो? ठीक आहे. परत आपलं ऍटॉमिक रिएक्टर, अणुभट्टी, अणुभट्टी कशाचा? लाईट मध्ये परत उष्णता मध्ये करतं. ठीक आहे, लाईट मध्ये लक्षात ठेवायचं जनरली. ठीक आहे. पुढे आपल्या झाडाचं पान प्रकाश संश्लेषण करतो, ते फोटोसिंथेसिस करतं का नाही अन्न तयार करायला? ओ पाटील, छोटे पाटील, झोप लागली काय? का करमत नाही काय? मग लय उदास उदास काय लेक्चर बोर चाललंय? झाडाची पानं असतात आपल्या, ते काय करतात? आपण जे फोटोसिंथेसिस मध्ये प्रकाश संश्लेषण करतात ते प्रकाश रिसिव्ह करतात का उष्णता रिसिव्ह करतात? हा, नक्की का? मग प्रकाश ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये करतात? कशामध्ये? अन्न. अन्न म्हणजे काय? रासायनिक म्हणलं का? रासायनिक म्हणलं तरी चालेल ना? ठीक आहे. मग प्रकाश ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करतात. आता मायक्रोफोन पण मी सांगितलं होतं, साऊंड एनर्जी टू विद्युत म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये. नंतर काय आहे? आपला हिटर. हिटर लावलाय का रूम मध्ये? हा, तो हिटर ते काय करतो? हा, नक्की का? मग हीट एनर्जी कशी काय तयार होते तिथं? हीट एनर्जी कशी तयार होते तिथं? होते की, मी नाही म्हणत नाही, मी विचारतोय कशी तयार होते. हा, तिथं काय असतो? रेजिस्टन्स वापरलेला असतो, आणि रेजिस्टन्स वापरल्यामुळे काय होतं? तिथं उष्णता तयार होते. तर हे असं संपलं आपलं ऊर्जा. ऊर्जेचे एकक काय? नक्की ऊर्जा किती प्रकारची आहे? कोणकोणती? ह्या दोन्ही ऍडिशन करून. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू, आणि मेकॅनिकल एनर्जी इज इक्वल टू. ठीक आहे. पोटेन्शियल एनर्जी कधी वाढणार? हाईट वाढली की वाढणार. आणि म्हणजे हे दोन्ही कॉन्स्टंट असताना बरं का, म्हणजे कधी पण सायन्स मध्ये काय करायचं, एखाद्या फॉर्म्युलेमध्ये एखादी गोष्ट जर वाढवायला सांगितलेली असेल तुम्हाला, तर हे दोन्ही इतर मास आणि जी म्हणजे एम आणि जी कॉन्स्टंट असताना हे जर वाढलं तर पोटेन्शियल एनर्जी वाढणार, नाहीतर हे वाढतं आणि हे कमी होतंय. ठीक आहे. आता पॉवर. पॉवर म्हणजे काय? पॉवर म्हणजे काय? शक्ती. कार्य करण्याच्या दरास काय म्हणायचं? शक्ती असे म्हणतात. कार्य करण्याच्या दरास. P इज इक्वल टू काय असतो? W/T. बरोबर. P इज इक्वल टू काय असतो? W/T. इलेक्ट्रिक सप्लाय मध्ये पण पाहता Q/T म्हणतो आपण त्याला चार्जला. तिकडचं वर्कडन कसं काढलं जातं? इलेक्ट्रिकच्या Q/T नुसार काढलं जातं. इथे काय म्हणतो आपण? P इज इक्वल टू काय? P इज इक्वल टू W/T. ओके. आता W काय आहे आपला फॉर्म्युला? वर्क इज इक्वल टू काय? डी करतो. ठीक आहे, अपॉन टी. मग आता मला सांगा, एफ चा फॉर्म्युला काय आहे आपला? एफ इज इक्वल टू बरोबर आहे का? काय आपले पी म्हणजे? पी म्हणजे काय? पॉवर म्हणजे काय? रेट ऑफ वर्क डन. पॉवर म्हणजे काय? रेट ऑफ वर्क डन.
कार्य करण्याच्या दरास काय म्हणतात? कार्य करण्याच्या दरास शक्ती. ठीक आहे, समजलं? ही पॉवर आहे, पॉवर इज इक्वल टू काय? डब्ल्यू अपॉन टी. पण डब्ल्यू म्हणजे काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन टी, एम ए डी अपॉन टी. तुम्हाला कोणती जरी व्हॅल्यू दिली, देत नाहीत तुम्हाला, पण दिली तर हे काढता आलं पाहिजे तुम्हाला. एखाद्या गणितामध्ये हे दिलंय आणि तुम्ही म्हणणार अरे ही काय दिलेलं नाही, फक्त टी दिलंय, वर्कडन कसं काढायचं? मग वर्कडन साठी मग परत पाठीमागे जायचं. समजलं? कुणाल पाटील मतदारसंघ कोणता? कुणाल पाटलांचा, त्या कुणाल पाटलांचा बरं का. हा हा धुळे ग्रामीण. धुळ्यामध्ये किती आमदार आहेत टोटल? धुळे जिल्ह्यात 2च आमदार. शहरीला कोण आहे? आणि ग्रामीणला कोण? बदाने. आणि खासदार कोण आहे? बच्छाव. अरे हा, ते काँग्रेसकडून होते त्या ना. पी म्हणजे काय? शक्ती. शक्तीचं एकक काय? युनिट. मेजरमेंट कशामध्ये केली जाते? शक्ती कशामध्ये केली जाते? वॅट मध्ये. ठीक आहे. कार्य आणि टाइम जूल पर सेकंद. बरोबर. हे काय येणार तुमचं? वॅट. ठीक आहे. पॉवरचं एकक काय आहे तुमचं? वॅट. वॅट म्हणजे काय? जूल पर सेकंद. म्हणजे ज्या वेळेस 1 जूल कार्य प्रत्येक सेकंदाला होत असेल त्यावेळेस तुमची पॉवर 1 वॅट पॉवर आहे असं म्हणलं जातं. काय म्हणलं जातं? सांगा आता मला, काय म्हणलं जातं? ज्या वेळेस तुमचं वर्क डन किती? 1 जूल पर सेकंद होतंय. द रेट ऑफ वर्क डन किती आहे? 1 जूल पर सेकंद होतोय. त्यावेळेस तुम्ही सगळं काय म्हणलं जातं? 1 वॅट पॉवर आहे. काय म्हणलं जातं? 1 वॅट पॉवर आहे. पण आता तुम्ही जर दैनंदिन ह्याच्यामध्ये पाहिलं असेल, पॉवर आपण बऱ्यापैकी एचपी मध्ये काढली जाते. पहा, त्याच्यामध्ये काढली जाते एचपी मध्ये. मग मला सांगा, एचपी म्हणजे काय? हॉर्स पॉवर किती असते? एका हॉर्सची पॉवर किती असते? हा, सांगा. 1 एचपी. 2 बैल जोडीची पॉवर किती असते तुम्हाला सांगतो मी. 0.5 एचपी असते. 2 बैल जोडी म्हणजे 2 बैलांची मिळून. एका घोड्याची पॉवर असते ती 1 एचपी म्हणजे. 1 हॉर्स पॉवर म्हणजे एका घोड्याची पॉवर असते. 2 ते 3 बैल. म्हणजे आता व्हॅरी करतं, डिपेंड बैल कसा सांभाळाय, त्याला किती ताकद आहे. कुपोषित बैल असले तर 10 बैल लावली तरी त्याची पॉवर होणार नाही. मग त्यांची स्टँडर्ड जी जुने होते त्या स्टँडर्ड नुसार एका घोड्याची पॉवर असते ना 2 ते 3 बैलापेक्षा जास्त असते. ठीक आहे. तर एक घोडा जो असतो प्राणी, त्याच्या मसल स्ट्रेंथ जास्त आहे त्याची. म्हणजे बैलाची मसल स्ट्रेंथ एवढी जास्त नसते त्याची. आता लहानपणापासून, आता बघ, आता 3 महिन्याचं जरी गाईचं वासरू असलं ना, ते आपल्याला ऐकत नाही. इनबिल्ट निसर्गानेच तसं दिलेलं आहे. त्याला आपण काय करणार आहे आता? ते एकट्या माणसाला ऐकत नाही. जर्शीचं जर असेल तर ते एडच असतंय, त्यावर आवरत नाही. मला फक्त आता एक सांगायचं, 1 हॉर्स पॉवर इज इक्वल टू किती वॅट? अरे 1 काय? एचपी इज इक्वल टू
पॉवर संपली, माझी पण पॉवर संपली आता. समजलं का? काय समजलं? हा? सांग, उठ, सांग काय काय समजलं ते. एवढ्या ह्याच्यात लिहिलेलं सर्व एक्सप्लेन करून सांग मला. आता मला पण ऐकू दे, मला बघू दे कसं एखाद्याच ऐकायला बरं वाटतंय का. बरोबर. बरोबर.